हॅलो स्टुडंट, आज आपण डिफरन्शिएशन या चॅप्टरमधली जी पुढची कन्सेप्ट आहे लॉगॅरिथम फंक्शन्सचा डेरिव्हेटिव्ह तो आपण बघणार आहोत. आता हे कधी घ्यायचं, लॉग घेऊन एक्झाम्पल कधी सॉल्व करायचं, त्याच्यासाठी काही टेक्निक्स आहेत त्या नीट बघायच्या आणि ते लक्षात ठेवायच्या. कारण आपल्याला रूल्स ऑफ लॉगॅरिथम माहिती आहे. रूल्स ऑफ लॉगॅरिथममध्ये आपण टर्म्स ज्या घेतो तो मल्टिप्लिकेशनच्या जर फॉर्ममध्ये दोन टर्म्स असतील तर आपण रूल यूज करतो लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एनच्या फॉर्ममध्ये. ज्या केसमध्ये डिवायडेशनचा फॉर्म आहे आणि लॉगॅरिथमची टर्म आहे त्या केसमध्ये आपण रूल यूज करतो लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एनच्या फॉर्ममध्ये. सिमिलर वेनी जेव्हा इंडेक्सच्या फॉर्ममध्ये एखादी टर्म असते तेव्हा तो इंडेक्स जो आहे तो लॉगच्या टर्मला मल्टिप्लाय केला जातो, म्हणजेच एम इंटू लॉग ऑफ बेसमध्ये जी टर्म आहे ती टर्म घेतली जाते. साधारणतः हे रूल्स आपल्याला माहिती आहे आणि हे रूल्स जर नीट ऑब्झर्व केले तर ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की पहिला रूल फक्त मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये आहे, दुसरा जो रूल आहे तो फक्त डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये आहे आणि तिसऱ्या रूलमध्ये इंडेक्सच्या फॉर्ममध्ये टर्म आहे, बेस आणि इंडेक्सच्या फॉर्ममध्ये. म्हणून आपण त्याचे जर लॉग घेतले तर जे राईट हँड साईडला आहे ते आपलं सिम्प्लिफिकेशन आपल्याला मिळतं. सिमिलर वेनी जेव्हा दोन फंक्शन मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये किंवा दोन फंक्शन हे एकमेकांच्या डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये किंवा एक फंक्शन दुसऱ्या फंक्शनच्या बेस आणि इंडेक्सच्या फॉर्ममध्ये म्हणजे एक्सपोनेन्शियल पॅटर्नमध्ये ही जेव्हा टर्म असते तेव्हा कंपल्सरी आपल्याला त्या टर्मचा लॉग घेऊन ते टर्म सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आणावं लागते. सिम्प्लिफिकेशन त्याचं करावं लागतं आणि जेव्हा आपण सिम्प्लिफाय करतो त्याच्यानंतर आपल्याला त्याला डिफरन्शिएट करावं लागतं. ही जी टर्म आहे पहिली मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममधली आणि दुसरी जी आहे ती फंक्शन अपॉन फंक्शन या फॉर्ममध्ये जेव्हा असेल तेव्हा आपल्याकडे डायरेक्ट डेरिव्हेटिव्हचा रूल पण आहे, यू इंटू व्ही आणि यू अपॉन व्हीचा. आयदर तुम्ही तो रूल यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. हे अजिबात असं नाही आहे की हे लॉगॅरिथम फंक्शनचे एक्झाम्पल आहे ते याच पद्धतीने केले गेले पाहिजे. जर तुम्हाला यू इंटू व्हीचा फॉर्म्युला अगोदर आठवत असेल आणि वाटत असेल की हे फंक्शन हे आपण यू इंटू व्हीच्या फॉर्ममध्ये सिम्प्लिफाय करू शकतो त्यावेळेस डायरेक्ट सिम्प्लिफाय करा, त्याला लॉग नाही घेतला तरी चालेल. सिमिलर वेनी यू अपॉन व्ही म्हणजेच फंक्शन अपॉन फंक्शन अशी जेव्हा टर्म असेल तेव्हाही तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला माहिती आहे यू अपॉन व्हीचा, त्याचा यूज करा आणि सिम्प्लिफिकेशन करा. पण हे जे फंक्शन्स आहेत ते एक किंवा दोन किंवा तीन अशा फॉर्ममध्ये नसतात, मल्टिपल फॉर्ममध्ये आता ह्या एक्झरसाइजमध्ये आहेत. त्यामुळे कंपल्सरी ह्या एक्झरसाइजमध्ये दिल्यामुळे आपण ते ह्या रूलच्या फॉर्ममध्ये सिम्प्लिफाय करून घेणार आहोत आणि नंतर त्याला जे काय असेल डेरिव्हेटिव्ह तो कॅल्क्युलेट करणार आहोत. हे मात्र नक्की लक्षात ठेवायचं, ह्याला दुसरा ऑप्शन नाही आहे, लॉग घेतल्याशिवाय ह्याला ऑप्शन नाही. जेव्हा एक फंक्शन दुसऱ्या फंक्शनच्या इंडेक्स आणि बेसच्या फॉर्ममध्ये असतो तेव्हा मात्र कंपल्सरी त्या दोन्ही टर्मला किंवा लेफ्ट हँड आणि राईट हँडच्या दोन्ही टर्मला आपल्याला लॉग घेऊन सिम्प्लिफाय करावं लागतं. इथे फंक्शन रेस टू फंक्शन ही जी टर्म आहे ती नीट ऑब्झर्व करता येणंच महत्त्वाचं आहे. नेहमी व्हेरिएबलकडे लक्ष द्यायचं. व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल म्हणजेच फॉर एक्झाम्पल एखादी टर्म असेल लॉग ऑफ एक्स, एक्स व्हेरिएबल आहे आणि त्याच्या डोक्यावर असेल साइन ऑफ एक्स अशी जर टर्म असेल तर साहजिकच आहे ही टर्म कशी आहे फंक्शन रेस टू फंक्शन. आणि ज्या केसमध्ये ही जी टर्म आहे ती कॉन्स्टंट असेल त्या केसमध्ये तुम्हाला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येतो, जसं आपण कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला. त्यामुळे टर्म्स नीट ऑब्झर्व करायच्या. ज्या केसमध्ये फंक्शन रेस टू फंक्शन आहे इथे ऑप्शन नाही आहे तुम्हाला काही, फंक्शन रेस टू फंक्शन जेव्हा असतं तेव्हा तुम्हाला कंपल्सरी लॉग घेऊनच टर्म सिम्प्लिफाय करायला लागते आणि त्याच्या स्टेप्स इथे दिलेल्या आहेत. जेव्हा ह्या कंडिशन्स असतील तेव्हा तुम्हाला ह्या स्टेप्स फॉलो करायला लागतील. अतिशय सोपे एक्झाम्पल आहेत आणि टर्म्स पण ज्या स्टेप वाईज दिलेल्या आहेत त्या पण व्यवस्थित बघितल्या तर लक्षात येईल. आपल्याला काय करावं लागतं, दोन्ही बाजूचा लॉग घ्यावा लागतो. मल्टिप्लिकेशन असू दे, डिव्हिजन असू दे किंवा फंक्शन रेस टू फंक्शन अशी जर टर्म असेल तर त्या केसमध्ये तुम्ही काय करायचं, दोन्ही साईडचा लॉग कन्सिडर करायचा. लॉग कन्सिडर झाला की जी टर्म आली आहे ती सिम्प्लिफाय करायची बाय टेकिंग रूल्स ऑफ लॉगॅरिथम. सो रूल्स ऑफ लॉगॅरिथम्स यूज करायचे, तुम्हाला ती टर्म सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये मिळेल आणि एकदा का टर्म सगळी सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आली की मग त्या टर्मला डिफरन्शिएट करायचं दोन्ही बाजूला. कारण लेफ्ट हँडला पण आपण लॉग घेतलेला असतो त्यामुळे लेफ्ट हँडला आतापर्यंत आपण लेफ्ट
लेफ्ट हँडला डायरेक्ट डीवाय बाय डीएक्सच्या फॉर्ममध्ये घेतलेले, डायरेक्ट त्याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केलेले. इथे टर्म्स नीट बघायचे आणि डिफरन्शिएट करायचं दोन्ही बाजूकडे, लेफ्ट हँडला पण आणि राईट हँडला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून घ्यायचा. हे जे रूल्स आहेत लॉगॅरिथमचे त्याच्यावर बेस असलेले एक्झाम्पल आहेत आणि ह्या एक्झाम्पलमध्ये व्हॅल्यू ज्या दिलेल्या आहेत ते नीट ऑब्झर्व करायच्या. कधीच कुठलाच प्रॉब्लेम लॉगॅरिथमचा प्लससाठी नसतो हे लक्षात घ्यायचं. लॉग ऑफ m प्लस n अशा टर्मसाठी लॉगचे एकही रूल नाही, किंवा लॉग ऑफ m मायनस n साठी सुद्धा एकही रूल नाही. त्यामुळे अशा टर्मला सेपरेट करायला जायचं नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला डायरेक्ट जसं आपण कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय त्याच वेळी जावं लागेल. इथे ऑप्शन्स नाही आहे. जेव्हा प्लस आणि मायनसच्या फॉर्ममध्ये दोन फंक्शनची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन असेल आणि ती टर्म लॉगने इंडिकेट केली असेल त्या टर्मला तुम्हाला कंपल्सरी कंपोजिट फंक्शनचा जसा डेरिव्हेटिव्ह घेतो त्याच वेळी करायचं आहे. पण ज्या केसमध्ये मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि फंक्शन रेस टू फंक्शन आहे अशा सर्व केसेसमध्ये तुम्हाला टेकिंग लॉग ऑन बोथ हँड साईड घेऊन त्याचं टर्म सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आणून व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते. ह्या ज्या दोन टर्म आहेत परत मी एकदा सांगते, पहिली टर्म आणि दुसऱ्या टर्मसाठी आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, पण तिसऱ्या टर्मसाठी आपल्याकडे ऑप्शन्स नाही आहे. तिला याच पद्धतीने सॉल्व करायचं आहे. त्याला तुम्ही u इंटू व्ही किंवा u अपॉन व्हीचा फॉर्म्युला डायरेक्टली यूज करून सुद्धा सिम्प्लिफाय करून घेऊ शकता. प्लस आपण जे कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्हचे टर्म्स बघितलेले आहेत त्याच्यामधले काही एक्झाम्पल ज्याच्यामध्ये u इंटू व्ही आहे किंवा u अपॉन व्ही आहे अशा ज्या टर्म्स व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या टर्म्स व्हॅल्यूला तुम्ही ह्या स्टेप्स यूज करून सिम्प्लिफाय सुद्धा करू शकता. म्हणजे त्या कंपोजिट फंक्शनचे दोन तुम्हाला टाईप्स मिळतील. आयदर तुम्ही लॉगॅरिथम फंक्शननी सॉल्व करा किंवा जे काही असेल ते u इंटू व्ही आणि u अपॉन व्ही सारखं सॉल्व केलं तरी चालेल, जसं आपण कंपोजिटमध्ये ऑलरेडी केलेलंच आहे. म्हणून ही जी राहिलेली टर्म आहे तिला खूप महत्त्व आहे आणि ती ओळखता येणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्या पद्धतीने ती सॉल्व करायची आणि सिम्प्लिफिकेशनची जी व्हॅल्यू आहे ती स्टेप वाईज करायची आहे. आता हे स्टेप्स कसे करायचे हे डायरेक्ट आपण एक्झरसाइज जी आहे ती घेऊन बघूया. एक्झरसाइज जी 1.3 आहे त्यातला क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि काही मी टर्म्स घेतलेल्या आहेत, उरलेल्या टर्म्स तुम्ही सॉल्व करायचे आहेत. त्यातल्या ज्या टर्म्स आपण बघणार आहोत त्यातल्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या पहिल्या टर्मची व्हॅल्यू जी आहे ती जर बघितली तर दोन फंक्शनच्या मल्टिप्लिकेशनची टर्म आहे. सॉरी, दोन टर्म डिवायडेशनच्या फॉर्ममध्ये दिसते आपल्याला. एक फंक्शन अपॉन दुसरं फंक्शन आणि जे सेकंड फंक्शन आहे ते परत मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे जी गिवन टर्म आहे तिला कंपल्सरी वायनी पहिल्यांदा इंडिकेट करायचं. वायची जी व्हॅल्यू आहे ती वायची व्हॅल्यू लिहून काढूया अपॉन x plus 2 ब्रॅकेट क्यूब x plus 3 raised to 4. ही जी टर्म आहे त्याला पहिली स्टेप आता आपण अप्लाय करणार आहोत टेकिंग लॉग ऑन बोथ हँड साइड. दोन्ही बाजूचा आपण लॉग कन्सिडर करणार आहे, लेफ्ट हँड आणि राईट हँडचा सुद्धा. सो लॉग ऑफ y इज इक्वल टू, हे पहिलं एक्झाम्पल आहे म्हणून मी तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये सॉल्व करून देते. पुढच्या एक्झाम्पलला थोडंसं आपण डायरेक्टली सॉल्व करूया. जे लॉगचे रूल आहेत ते डायरेक्टली यूज करूया. आता ह्याच्यामध्ये ही जी टर्म दिलेली आहे ती मी आहे तशी लिहून काढते परत एकदा. x plus 3 raised to 4 आणि आता जी व्हॅल्यू आलेली आहे ते व्हॅल्यूला लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर ह्या फॉर्ममध्ये घेऊया. सो लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. सो डिनॉमिनेटरची जी टर्म आहे ती रिराईट होईल यावेळी. आता प्रत्येक टर्मला इंडेक्स दिलाय त्यामुळे इंडेक्स जो आहे तो मल्टिप्लाय होईल. इथे मायनस साईन आतमध्ये मल्टिप्लाय होईल कारण इथे दोन टर्म मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये आणि लॉगची टर्म आहे. म्हणजे परत एकदा आपल्याला लॉग ऑफ फर्स्ट टर्म प्लस लॉग ऑफ सेकंड टर्म या फॉर्ममध्ये घ्यावं लागेल. पण मायनस साईन असल्यामुळे पहिली पण टर्म निगेटिव्ह होईल आणि दुसरी पण टर्म निगेटिव्ह होईल. त्याच वेळेस आपण हा इंडेक्स आहे तो मल्टिप्लाय करून घेऊया. सो ही जी टर्म आहे ती डिवाइड होईल 2 लॉग ऑफ x plus 1 मायनस हा जो 3 आहे तो मी इथे मल्टिप्लाय करेल
3 log of x plus 2 मायनस हा जो 4 आहे तो मल्टिप्लाय करा आणि लॉग ऑफ बेस इज x प्लस 3. हे झालं त्याचं सिम्प्लिफिकेशन. हे सिम्प्लिफिकेशन कशाचं झालं? लॉग ऑफ y या टर्मचं सिम्प्लिफिकेशन झालं. आता ह्या टर्मला डिफरन्शिएट करायचं आहे बोथ हँड साइड. जे दोन्हीकडचे डेरिव्हेटिव्ह फॉर्म आहेत ते आपण घेणार आहोत. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करूया. पहिला लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/y आणि मग y चा विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे टर्म होईल dy/dx. आता सिमिलर प्रोसेस इकडे लेफ्ट हँड साठी जसं केलंय तसंच राईट हँड साठी करणार आहोत आपण. टू कोएफिशिएंट ॲज इट इज लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/फंक्शन प्लस इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शन बघा x प्लस 1 आहे मग x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? फक्त 1 येईल आणि तीच व्हॅल्यू आपण इथे डायरेक्टली. आता हे कंपोजिट फंक्शन आहे त्या पद्धतीने त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. -3 कोएफिशिएंट आहे ॲज इट इज. लॉगचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला घ्या 1/फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. परत ही जी टर्म आहे x चा डेरिव्हेटिव्ह 1 कॉन्स्टंटचा 0. सिमिलर प्रोसेस लास्ट टर्म साठी 4 इनटू लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इज अगेन 1 कारण x चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचा 0. ही जी टर्म आहे ती फक्त सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहूया. पण आपण आन्सर जे काढलेले आहे ते आपल्याला dy/dx च्या फॉर्म मध्ये लागतं आणि म्हणूनच हा जो y आहे तो इकडे मल्टिप्लाय होईल. इकडे डिवाइड इकडे गेले की मल्टिप्लाय होईल. म्हणून टर्म डिवाइड करा dy/dx y इनटू हा जो मल्टिप्लाय आहे तो पूर्ण उरलेल्या टर्मला मल्टिप्लाय राहील. म्हणून कंपल्सरी बॉक्स ब्रॅकेट घालायचा आणि ही टर्म नीट लिहून घेऊया म्हणजे 2/x प्लस 1 मायनस 3 हे मल्टिप्लिकेशन केले मी x प्लस 2 मायनस 4/x प्लस 3. हे झालं सिम्प्लिफिकेशन त्याचं. आता हा जो y आहे कारण आपल्याला राईट हँड साईडला ज्या टर्म्स लागतात त्या फक्त आणि फक्त एक्स्ट्राच फॉर्ममध्ये लागतात. म्हणून ही जी y ची व्हॅल्यू आहे ती गिवन प्रॉब्लेममध्ये आपण कन्सिडर केलेली आहे. y ची टर्म आहे पूर्ण जे गिवन आहे ते घ्यायचे. त्यामुळे ह्या टर्मला आता आपण ह्या टर्मनी रिप्लेस करणार आहोत. हा बॉक्स ब्रॅकेट परत एकदा आहे तसंच घ्यायचा. हा फरक आहे. लॉगॅरिथम फंक्शन जेव्हा तुम्ही घेता तेव्हा लॉग घेतल्यानंतर टर्म सिम्प्लिफाईड होते. डिफरन्शिएशन करायचं आणि शेवटची स्टेप कंपल्सरी हीच राहते की तुम्हाला जी y ची व्हॅल्यू गिवन आहे ती घेऊन उरलेली टर्म ही बॉक्स ब्रॅकेटची आहे तशी इंडिकेट करावं लागेल आणि हेच तुमचं लास्ट आन्सर असेल. सो टर्म डिवाइड करूया x प्लस 1 रेज टू 2 अपॉन x प्लस 2 रेज टू 3 x प्लस 3 रेज टू 4 इनटू हा जो बॉक्स ब्रॅकेट आहे 2/x प्लस 1 मायनस 3/x प्लस 2 मायनस 4/x प्लस 3 आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. यावेळी आपण सिम्प्लिफाय केले. हे जसं सिम्प्लिफाय केलं आता ह्याच्यातले कुठलंही एक्झाम्पल घ्या. एक्सरसाइज मधलं क्वेश्चन नंबर 1 मधलं कुठलाही एक्झाम्पल जरी घेतला तरी पॅटर्न हेच ठेवायचं आपल्याला. पहिल्यांदा लॉगच घ्यायचा आहे त्याचा दोन्ही बाजूचा. लॉग घेतला की लॉगचे रूल्स यूज करायचे 1 बाय 1. तुम्ही हे रूल्स यूज करताना ह्या स्टेप नंतर डायरेक्टली स्टेप घेऊ शकता किंवा व्हॅल्यू जी आहे ती सिम्प्लिफाय करून तुम्हाला जसं जमेल किंवा जसे रूल्स तुम्ही व्यवस्थित इंटरप्रेट करू शकता त्यावेळी घ्यायचं. ह्या स्टेप नंतर मी डायरेक्ट ह्या स्टेपवर सुद्धा जाऊ शकते, काही हरकत नाही. हे जे सिम्प्लिफिकेशन आहे ते झालं की त्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह राईट हँड साईडचा जसं आपण घेतो तसंच लेफ्ट हँड साईडचा कंपल्सरी घ्यायचा आहे. लेफ्ट हँडला पहिल्यांदा लॉगचा डेरिव्हेटिव्ह नंतर वायचा डेरिव्हेटिव्ह आणि सिमिलर प्रोसेस ह्या राईट हँड साईडसाठी करायची. कंपोजिट फंक्शनचा जसं आपण 1 बाय 1 डेरिव्हेटिव्ह घेत जातो तसंच घ्यायचं. नंतर वायला शिफ्ट करायचं आणि जी वायची व्हॅल्यू आहे ती वायूची व्हॅल्यू गिवन प्रॉब्लेममध्ये आपण घेतलेली असते ती सबस्टिट्यूट करायची. याच वेळेने आपण आता उरलेले जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत तेही सॉल्व्ह करणार आहोत. सो पुढच्या प्रॉब्लेममध्ये क्यूब रूटचा फॉर्म आहे आणि क्यूब रूट असल्यामुळेच ती जी टर्म दिलेली आहे ती आपण रेज टू पॉवर 1/3 च्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो. म्हणून त्याला थोडंसं वेगळ्या फॉर्ममध्ये लिहूया. क्यूब रूटचा जो फॉर्म आहे तो मी लिहीन 4x minus 1 upon 2x plus 3 5 minus 2x ब्रॅकेट स्क्वेअर आणि ह्या सगळ्याचा पॉवर येईल 1/3 कारण क्यूब रूटच्या फॉर्ममध्ये ती टर्म आहे. टेकिंग लॉग ऑफ बोथ हँड
सो लॉग ऑफ वाय इज इक्वल टू इंडेक्स मल्टिप्लाय होईल. लॉगचे रूल मी डायरेक्ट आता यूज करते. इंडेक्स मल्टिप्लाय होईल आणि लॉग कुणाचा होईल फक्त बेसचा. बेसची जी टर्म आहे ती मोठी असल्यामुळे पहिल्यांदा आहे तशी लिहा, नाही तर तुम्ही डायरेक्ट स्वतः सिम्प्लिफाय करता येतं. ज्यांना खरंच डायरेक्ट लक्षात येतं ना त्यांनी ह्या स्टेप न लिहिता डायरेक्ट व्हॅल्यू लिहिलं तरी चालेल. पण हे लक्षात ठेवायचं कॉमन जेव्हा आपण घेतोय ती टर्म सर्व टर्मला कॉमन आहे, त्यामुळे हा बॉक्स ब्रॅकेट खूप इम्पॉर्टंट आहे. बॉक्स ब्रॅकेट जर तुम्ही घातला नाही तर ही जी 1/3 आहे ती बऱ्याच वेळा पहिल्याच टर्मला दिली जाते व्हॅल्यू, उरलेल्या टर्मला ती मल्टिप्लायच होत नाही. म्हणून कंपल्सरी बॉक्स ब्रॅकेट घालून घ्यायचा. आता 1/3 लॉगचे रूल लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर ह्या वेळेस करणार आहे मी. तरी टर्म जी डिनॉमिनेटरची ती मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये असल्यामुळे परत मल्टिप्लिकेशनचे रूल यूज करायचे. इथे इंडेक्स आहे तो इंडेक्स मल्टिप्लाय फॉर्ममध्ये घ्यायचा. म्हणजे ही टर्म सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये कशी लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. आता डिनॉमिनेटरची पहिली टर्म मायनस, कारण ही टर्म पॉझिटिव्ह जरी असेल तरी मायनसमुळे ही टर्म निगेटिव्ह. जसं पहिल्या एक्झाम्पलमध्ये दोन्ही टर्म आपण नंतरच्या स्टेपमध्ये निगेटिव्ह घेतल्या होत्या तसंच इथे लक्षात घ्यायचं. हे जे मी डायरेक्ट करते एखाद्याला नाही लक्षात आलं तर त्यांनी मगाशीच पहिलं एक्झाम्पल जसं सॉल्व्ह केलं तसंच सॉल्व्ह करा. हा जो 2 इंडेक्स आहे तो मी मल्टिप्लाय केला आणि लॉग ऑफ बेस इज 5 मायनस 2x. हे झालं त्याचं फक्त सिम्प्लिफिकेशन. हे सिम्प्लिफिकेशन झालं की या स्टेजला ह्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x ने. डेरिव्हेटिव्ह जसं आपण राईट हँडचा घेतो तसंच लेफ्टचा सुद्धा कन्सिडर करायचा. सो 1/y dy बाय dx हा फिक्स राहील होता डेरिव्हेटिव्ह. याच पद्धतीने प्रत्येक लॉगॅरिथम फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा जर लेफ्ट हँड साइड आहे ती याच वेळी आहे. राईट हँडमध्ये कॉन्स्टंट कोइफिशियंट आहे, कोइफिशियंट ॲज इट इज. आता 1/1 डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करायचे. पहिली स्टेप लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे आतल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सो 4 कोइफिशियंट आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे कोइफिशियंटच राहील विच इज 4. मायनस 0 नाही घ्यायचं आपल्याला, टर्म पुढची घ्यायची मायनस लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शनची जी टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह विच इज 2. कोइफिशियंटचाच विचार करायचा, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 2 कोइफिशियंट ॲज इट इज लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 फंक्शन इंटू या केसमध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह नीट ऑब्झर्व करा. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 कोइफिशियंट आहे ॲज इट इज आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येईल. सो ही जी टर्म आहे ती आणि ही टर्म मल्टिप्लाय होईल, मायनस मायनस प्लस होईल 4च्या फॉर्ममध्ये. उरलेल्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आहेत तशाच लिहूया. हा जो y आहे तो मी इकडे शिफ्ट करते. सो y इंटू y dy बाय dx इज इक्वल टू 1/3 y इंटू ही जी टर्म आहे ती रिराईट होईल 4/4x मायनस 1 मायनस 2/2x प्लस 3 मायनस मायनस प्लस 4/5 मायनस 2x. हे त्याचं सिम्प्लिफिकेशन झालं बॉक्स ब्रॅकेटचं. आता शेवटची स्टेप जी y ची व्हॅल्यू आहे ती रिसबस्टिट्यूट करा. सो टर्म रिराईट होईल dy बाय dx इज इक्वल टू 1/3 क्यूब रूट ऑफ. आता जी टर्म दिलेली आहे त्याच फॉर्ममध्ये लिहूया. जी टर्म दिलेली आहे त्याच फॉर्ममध्ये घ्या. 4x मायनस 1 2x प्लस 3 इंटू 5 मायनस 2x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू दिस बॉक्स ब्रॅकेट ॲज इट इज 4/4x मायनस 1 मायनस 2/2x प्लस 3 प्लस 4/5 मायनस 2x. आणि तेच आपलं फायनल आन्सर असेल. ह्या फंक्शनचा लॉगॅरिथम फंक्शनच्या फॉर्ममध्ये यूज करून आपण ती टर्म सिम्प्लिफाय केली. सिमिलर वेनी आता पुढचं एक्झाम्पल घेऊया. पुढच्या एक्झाम्पलमध्ये मल्टिप्लिकेशनचा फॉर्म आहे, पण टर्म आहे 3 आणि जरी टर्म 3 असल्या तरी या टर्मला तुम्ही सिम्प्लिफाय करण्यासाठी कंपोजिट फंक्शनमध्ये जसं आपण शिकलो आहे त्या पद्धतीने जरी घेतला तरी चालेल. पण आपण आता हे लॉगॅरिथम फंक्शनमध्ये दिलं असल्यामुळे त्याला या पद्धतीने सिम्प्लिफाय करूया. जी टर्म दिली आहे ती रिराईट होईल इथे x² प्लस 3 रेक्स टू 3/2 साइन क्यूब 2x. आता ह्याला तुम्ही याच पद्धतीने लिहू शकता, कारण ट्रिग्नोमेट्रीमध्ये
जेव्हा ट्रिग्नोमेट्रीचा इंडेक्स असतो तेव्हा त्याला नीट ऑपरेट करायचं. इंडेक्स ब्रॅकेटच्या फॉर्ममध्ये कन्सिडर करून घ्यायचं जेणेकरून टर्म आपली चुकत नाही. नेक्स्ट टर्म 2x² या फॉर्ममध्ये 3 टर्म मल्टिप्लिकेशन जरी असल्या तरी आपण लॉगच घेऊन सिम्प्लिफाय करणार आहोत. टेकिंग लॉग ऑन बोथ हँड साइड, दोन्हीकडचं लॉग आपण कन्सिडर करूया. लॉग कन्सिडर केलं की आपल्याला माहिती आहे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये जर टर्म असेल तर लॉग ऑफ फर्स्ट टर्म प्लस लॉग ऑफ सेकंड प्लस लॉग ऑफ थर्ड या पद्धतीने येईल. सो लॉग ऑफ फर्स्ट टर्म प्लस लॉग ऑफ सेकंड टर्म प्लस लॉग ऑफ थर्ड टर्म या पद्धतीने ही टर्म रिराईट होईल. प्रत्येकाची इंडेक्स आपण आता खाली घेऊया. हे जर टेकिंग लॉग घेऊन ही स्टेप डायरेक्ट लिहिली तरी चालेल. व्हॅल्यूची इंडेक्स आहे 2/3 लॉग ऑफ x² प्लस 3 प्लस 3 लॉग ऑफ sin 2x प्लस x² इंडेक्स घ्यायचा x² इंटू लॉग ऑफ 2. आता ह्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्टिव्ह x ने. डेरिव्हेटिव्ह घेताना काळजी घ्यायची जो कॉन्स्टंट आहे तो ओळखता आला पाहिजे. कॉन्स्टंट ज्या टर्म्स आहेत त्या ॲज इट इज आपण कन्सिडर करणार आहोत. जसं इथे 3/2 कोएफिशियंट आहे ॲज इट इज लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शनमध्ये टर्म जी आहे ती x² आहे म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल तुमचा 2x. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 3 इंटू लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्या 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. आता फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. फंक्शन काय इथे साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मग cos 2x आणि परत इथे आतमध्ये फंक्शन आहे जो 2x च्या फॉर्ममध्ये आहे. 2x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 2. म्हणूनच मागचे सगळे जर व्हिडिओ तुम्ही नीट बघितले असेल तर हा प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थित सिम्प्लिफाय करता येईल. अदरवाईज कन्फ्यूज व्हाल की कसं केलं आणि कशा पद्धतीने केलंय. नसेल तर प्रत्येक स्टेप जसं आपण कंपोजिट फंक्शनमध्ये घेतलं डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन असं प्रत्येक स्टेप करत जा. हेच फायनल आन्सर येईल तुमचं. प्लस या केसमध्ये लास्ट केसमध्ये नीट ऑब्झर्व करायचं हा u इंटू v चा फॉर्म्युला नाही कारण ह्याच्यामध्ये log 2 जो आहे तो कॉन्स्टंट कोएफिशियंट आहे. log 2 ॲज इट इज. फक्त व्हेरिएबल काय x² व्हेरिएबल आहे त्यामुळे x² चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला कन्सिडर करायचा आहे. x² चा डेरिव्हेटिव्ह येतो आपला 2x. जर 2x लिहिला मी तो पुढे लिही. बाकीची टर्म सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये घ्या. इथे अँगल सेम 2x ला 2x आहे. cos अपॉन sin अँगल सिम्प्लिफाय होईल. cos अपॉन sin ची व्हॅल्यू आपण कॉटच्या फॉर्म मध्ये इंडिकेट करू शकतो. ह्या टर्मला ही टर्म मल्टिप्लाय करून न्यूमरेटरला ही टर्म इंडिकेट करा. आता मी ही y व्हॅल्यू इकडे पण शिफ्ट करेन आणि त्याच वेळेस जो बॉक्स ब्रॅकेट आपण घेतो तो पण लिहिल. हा 2 ला हा 2 कॅन्सल होईल. टर्म होईल 3x अपॉन x² प्लस 3. हे सिम्प्लिफिकेशन पण मी केलं आणि y ला पण शिफ्ट केलं. सिमिलरली इथे सिम्प्लिफाय करा 6 प्लस 6 अपॉन अपॉन नाही येणार आपण cos अपॉन sin घेणार आहोत. सो 6 cot 2x प्लस 2x मी पुढे लिहिन log ऑफ 2. हे झालं त्याचं सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये. आता शेवटची स्टेप जी y ची व्हॅल्यू आहे ती y ची व्हॅल्यू डिवाइड करून घ्या. टर्म होईल log x² प्लस 3/2 इंटू sin क्यूब 2x जी ओरिजिनल टर्म दिली आहे त्याच फॉर्ममध्ये मी लिहिली आणि 2x² इंटू दिस बॉक्स ब्रॅकेट ॲज इट इज 3x अपॉन x² प्लस 3 प्लस 6 cot 2x प्लस 2x log ऑफ 2. यावेळी हे सिम्प्लिफिकेशन आता आपण कंप्लीट करून घेतलेलं आहे. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या नीट बघायच्या. हे जर तुम्हाला डायरेक्ट येत नसेल तर कंपल्सरी प्रत्येक स्टेप वाईज कॅल्क्युलेशन पूर्ण करा. जसं आपण स्टेप कंपोजिट फंक्शनमध्ये घेतलेल्या आहे तशा स्टेप घ्या. पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन असं लिहा आणि नंतर 1 बाय 1 डेरिव्हेटिव्ह घेत चला. त्याच वेळी सिम्प्लिफिकेशन केलं तरी चालेल. ज्यांना लक्षात येत आहे त्यांनी डायरेक्ट करा जसं मी आता इथे केलेलं आहे डायरेक्टली. त्याच वेळी केलं तरी काही हरकत नाही. ही पण टर्म मी जसं सांगितलं लॉग घेतला की डायरेक्ट तुम्ही लॉगच्या फॉर्ममध्ये त्या टर्मला सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये लिहू शकता.
हे स्टेप लिहावीच अशी अजिबात नाही. त्यामुळे काही स्टेप नाही लिहिल्या तरी चालतात, स्किप केल्या तरी चालतात, कारण टर्म जी आहे मॅक्झिमम हे 2 मार्काचं एक्झाम्पल आहे. हे जे एक्झाम्पल आहे ते 2 मार्कासाठीच येऊ शकतं. त्यामुळे स्टेप जरी स्किप केला आणि ज्या स्टेप महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच ठेवल्या, त्याचं सिम्प्लिफिकेशन आणि कॅल्क्युलेशनची लास्ट व्हॅल्यू दिली तरी चालेल. पुढचं आपण एक्झाम्पल घेऊया. याही एक्झाम्पलमध्ये टर्म जर नीट ऑब्झर्व केली तर व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल आहे आणि व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल जेव्हा असेल तेव्हा आपल्याला लॉग घेऊन ती टर्म सिम्प्लिफाय करायला लागते. सिमिलर आपण त्याच वेळी घ्यायचं फंक्शन टेकिंग लॉग ऑन बोथ हँड साईड करून घ्यायचं आणि मग सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आला की त्याला डिफरन्शिएट करायचं. सो आपण जी टर्म दिलेली आहे ती साइन एक्स रेस टू एक्स ही लिहिली की टेकिंग लॉग ऑन बोथ हँड साईड टर्म लॉग ऑफ y इज इक्वल टू एक्स लॉग ऑफ बेस साइन एक्सच्या फॉर्ममध्ये. इंडेक्स जो आहे तो इकडे मल्टिप्लाय होईल आणि ही जी टर्म आहे ती आता तुम्हाला या पद्धतीने मिळेल. हे त्याचं सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये व्हर्जन झालं. आता डायरेक्ट ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह जो येईल तो डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा लेफ्ट हँड साईडचा लॉगचा डेरिव्हेटिव्ह आणि वायचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू ही टर्म नीट ऑब्झर्व करा. एक टर्म आणि दुसरी टर्म दोन्ही फंक्शनच्या फॉर्ममध्ये असल्यामुळे इथे कंपल्सरी u इंटू व्हीचाच फॉर्म्युला यूज करायचा. जेव्हा फंक्शन रेस टू फंक्शन अशी टर्म असते आणि आपण लॉग घेतो त्या टर्मचं तेव्हा नेक्स्ट स्टेपला डेरिव्हेटिव्ह घेताना u इंटू व्हीचाच फॉर्म्युला यूज करावा लागतो. दुसरं त्याच्याकडे ऑप्शन नाही आहे. सो u इंटू व्हीचा फॉर्म्युला म्हणायचा आणि त्या पद्धतीने ज्या टर्म्स आहेत त्या घ्यायच्या. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. सो डी बाय डी एक्स ऑफ आता इथे मी लिहून काढते साइन ऑफ एक्स प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. हे झालं आपलं u इंटू व्हीचा फॉर्म्युला यूज. सो सिम्प्लिफिकेशनचा डेरिव्हेटिव्ह घ्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 साइन एक्स. साइनचा डेरिव्हेटिव्ह घ्या कॉस एक्स प्लस ॲज इट इज टर्म आहे ही ॲज इट इज राहू द्या आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपला घाल. हा जो टर्म आहे तो आता सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये मग असे जसं केलं कॉस अपॉन साइन अँगल सेम आहे म्हणून आपण करणार आहोत. सो वायची व्हॅल्यू शिफ्ट करा. वायची व्हॅल्यू शिफ्ट केलं की इथे एक्स ही टर्म कॉस अपॉन साइन कॉट एक्सनी ही टर्म इंडिकेट करा लॉग ऑफ साइन एक्स आणि जी व्हॅल्यू आलेली आहे आता हेच फायनल आन्सर आहे. त्यामुळे वायची जी व्हॅल्यू आहे ती वायची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करायची विच इज साइन एक्स रेस टू एक्स. याच्यामध्ये फरक लक्षात घ्यायचा कारण पुढचा प्रॉब्लेम आणि ह्या प्रॉब्लेममध्ये बेसिक हाच फरक आहे की पुढच्या प्रॉब्लेममध्ये व्हॅल्यू सेम दिसायला दिसेल पण फरक आहे इथे अँगलची पॉवर आहे इथे पूर्ण ट्रिग्नोमेट्रीची पॉवर दिलेली आहे. हा फरक नीट लक्षात घ्यायचा. ट्रिग्नोमेट्रीची पॉवर आणि ही टर्म अशी पण लिहिता आली असती कारण देताना ती जसं आपण इथे इथे असं लिहिलंय इंडेक्सच्या फॉर्ममध्ये तसं हा मला असं पण लिहिता आला असता साइन रेस टू एक्स ऑफ एक्स असंही देता आलं असतं तरी त्याला आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये असंच करून घ्यायचं. म्हणजे हे असं जरी दिलं तरी असंच करता येईल. इथे मात्र टर्म वेगळी आहे. हे फंक्शन रेस टू फंक्शन नाही. हे फंक्शन रेस टू फंक्शन आहे पण हे फंक्शन रेस टू फंक्शन नाही. या टर्मला सिम्प्लिफाय करण्याची एक टेक्निक आहे जिचा आता नंतरच्या क्वेश्चनमध्ये सुद्धा आपण यूज करणार आहोत. जी टर्म गिवन आहे त्या टर्मला सपोजिशनच्या फॉर्ममध्ये कन्सिडर करायचं कारण आतला जो अँगल आहे तो आतला अँगल फंक्शन रेस टू फंक्शन आहे. अँगल फंक्शन रेस टू फंक्शनच्या फॉर्ममध्ये